नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओ पासून टेट नोट्सची सीरीज चालू होत आहे। मी मागे सांगितलं होतं की अशा काही नोट्स आहेत, असे काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह पॉइंट आहेत की मार्केटमध्ये मिळणार नाहीत। ते मिळण्यासाठी 3-4 पुस्तकं वाचावे लागतात आणि असे पुस्तकं वाचून गोळा करून त्या नोट्स तयार होतात। तर ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल असं सांगितलं होतं। तर आजच्या या व्हिडिओपासून आपण टेट नोट्सची सीरीज सुरू करत आहोत आणि या सीरीजला आपण विज्ञानापासून सुरुवात करत आहोत। आता विज्ञानामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र अशा वेगवेगळ्या शाखा आहेत, पण आता याच्यामध्ये सुद्धा त्याच्या आणखीन मध्ये खूप काही शाखा आहेत। तर आता भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा विविध शाखा आहेत। भौतिकशास्त्राच्या अंतर्गत ज्या काही विविध शाखा आहेत त्या विविध शाखेमध्ये कोणत्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो असे बरेचसे प्रश्न आपल्या टेटला विचारले गेलेले आहेत। आता समजा मंगळाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो, तर मंगळाचा अभ्यास हा आर्योलॉजी मध्ये केला जातो। परीक्षेमध्ये कसाही प्रश्न येतो, कार्टोग्राफी म्हणजे काय, कार्टोग्राफी जे आहे ते नकाशे बनवण्याचे शास्त्र असं आहे। तर आपण भौतिकशास्त्र आणि त्या अंतर्गत ज्या काही शाखा आहेत त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो त्याच्या या व्हिडिओपासून पाहणार आहोत। तर सुरुवातीला मी शाखा आणि त्या शाखेअंतर्गत केले जाणारा अभ्यास असं वाचतो, पुन्हा त्यानंतर कोणता अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो असं एकच डबल रिपीट करून सांगतो, म्हणजे समजण्यास, ऐकण्यास आणि ते लक्षात राहण्यास एकदम व्यवस्थित होईल। जसं की आपण मागच्या वेळेस जसं आपण टीईटी परीक्षेला नोट्स पाहिल्या होत्या ना, त्याच पद्धतीने आपण टेटला सुद्धा पाहणार आहोत। भौतिकशास्त्र व इतर शाखा। आता भौतिकशास्त्रामधली पहिली शाखा आहे अकोस्टिक्स। अकोस्टिक्स या शाखेमध्ये ध्वनी विज्ञान किंवा ध्वनिशास्त्राचा अभ्यास केला जातो। ध्वनी विज्ञान किंवा ध्वनिशास्त्र, ध्वनी विज्ञान किंवा ध्वनिशास्त्र ही कशाशी निगडीत शाखा आहे, तर अकोस्टिक्सशी निगडीत शाखा आहे। एरोनॉटिक्स या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर एरोनॉटिक्स मध्ये हवेतून नेव्हिगेशनचा अभ्यास करतात। हवेतून नेव्हिगेशनचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात, तर एरोनॉटिक्स या शाखेत करतात। आर्योलॉजी, आर्योलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर आर्योलॉजी मध्ये मंगळाचा अभ्यास केला जातो। मंगळाचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात, तर मंगळाचा अभ्यास आर्योलॉजी मध्ये करतात। ॲस्ट्रोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर ॲस्ट्रोलॉजी या शाखेमध्ये लोकांवर ताऱ्यांच्या प्रभावाचा अभ्यास केला जातो। लोकांवर ताऱ्यांच्या प्रभावाचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो, तर ॲस्ट्रोलॉजी मध्ये केला जातो। ॲस्ट्रोमॅटिओलॉजी यामध्ये कशाचा अभ्यास करतात, तर तारे हवामानाचा अभ्यास करतात। तारे हवामानाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो, तर ॲस्ट्रोमॅटिओलॉजी या शाखेमध्ये तारे हवामानाचा अभ्यास करतात। ॲस्ट्रोनॉमी, ॲस्ट्रोनॉमी मध्ये हे कशाचा अभ्यास करतात, तर ॲस्ट्रोनॉमी मध्ये आकाशीय पिंडांचा अभ्यास करण्याची शाखा आहे। ॲस्ट्रोनॉमी ही आकाशीय पिंडांचा अभ्यास करण्याची शाखा आहे। ऑडिओलॉजी मध्ये कोणत्या ह्याचा अभ्यास केला जातो, तर ऑडिओलॉजी मध्ये ऐकण्याचा अभ्यास करतात। ऐकण्याचा अभ्यास करण्याची शाखा कोणती, तर ऑडिओलॉजी। बॅरोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात, बॅरोलॉजी मध्ये गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास केला जातो। गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो, तर गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास बॅरोलॉजी मध्ये केला जातो। ब्रॉटोलॉजी, ब्रॉटोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर ब्रॉटोलॉजी मध्ये मेघगर्जनेचा अभ्यास करतात। मेघगर्जनेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात, तर मेघगर्जनेचा अभ्यास ब्रॉटोलॉजी मध्ये करतात। कार्टोग्राफी, कार्टोग्राफी, कार्टोग्राफी मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर कार्टोग्राफी हे नकाशे बनवण्याचे शास्त्र आहे। आता नकाशे बनवण्याचे शास्त्र ही शाखा कशाची निगडीत आहे, तर कार्टोग्राफीशी निगडीत आहे। कॉस्मोलॉजी, कॉस्मोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर कॉस्मोलॉजी मध्ये विश्वाचा अभ्यास केला जातो। विश्वाचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो, तर विश्वाचा अभ्यास हा कॉस्मोलॉजी मध्ये केला जातो। डायोट्रिक्स, डायोट्रिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर डायोट्रिक्स मध्ये प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास करतात। प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो, तर डायोट्रिक्स मध्ये केला जातो। इलेक्ट्रोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर इलेक्ट्रोलॉजी मध्ये विजेचा अभ्यास करतात। विजेचा अभ्यास करणारी शाखा कोणती, तर इलेक्ट्रोलॉजी। इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतात, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये स्थिर विजेचा अभ्यास करतात। स्थिर विजेचा अभ्यास करणारी शाखा कोणती, तर स्थिर विजेचा अभ्यास करणारी शाखा इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे। हेलिओलॉजी, हेलिओलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात, तर सूर्याचे विज्ञान। सूर्याचे विज्ञान ही कशाशी निगडीत शाखा आहे, तर हेलिओलॉजी ही
सूर्याशी निगडीत असलेली शाखा आहे. होरोलॉजी, होरोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर होरोलॉजी हे वेळ मोजण्याचे विज्ञान आहे. वेळ मोजण्याचे विज्ञान ही शाखा कशाशी निगडीत आहे तर होरोलॉजीशी निगडीत आहे. हायड्रोमेटिओलॉजी, हायड्रोमेटिओलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर आर्द्रतेचा अभ्यास करतात. आर्द्रतेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात तर हायड्रोमेटिओलॉजी मध्ये आर्द्रतेचा अभ्यास करतात. हायड्रोपॅथी, हायड्रोपॅथी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर हायड्रोपॅथी हे जलोपचार पद्धती आहे किंवा पाण्याचा रोगांवर उपचार करण्याचा अभ्यास. पाण्याच्या माध्यमातून जे काही रोग होतात त्यावर उपचार करण्याचे अभ्यास करण्याची हायड्रोपॅथी ही शाखा आहे. हायग्रोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर आर्द्रतेचा अभ्यास म्हणजे जलविज्ञान. हायग्रोमेट्री, हायग्रोमेट्री मध्ये कशाचा अभ्यास करतात तर आर्द्रतेतील विज्ञान म्हणजेच हवेतील विज्ञान. किनेमॅटिक्स, किनेमॅटिक्स मध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर किनेमॅटिक्स मध्ये गतीचा अभ्यास केला जातो. गतीचा अभ्यास कशामध्ये करतात तर गतीचा अभ्यास किनेमॅटिक्स या शाखेमध्ये करतात. आता मॅग्नेटिक शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, मॅग्नेटिक ही जी काही शाखा आहे याच्यामध्ये चुंबकत्वाचा अभ्यास केला जातो. चुंबकत्वाचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर मॅग्नेटिक ही चुंबकत्वाचा अभ्यास करणारी शाखा आहे. मेकॅनिक्स या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर मेकॅनिक्स या शाखेमध्ये शरीरावरील शक्तीच्या कृतीचा अभ्यास. मेटॅलर्जी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर मेटॅलर्जी मध्ये धातू शुद्ध करण्याची कला व शास्त्र. आता धातू शुद्ध करण्याची कला व शास्त्र हे कोणत्या शाखेशी निगडीत आहे तर मेटॅलर्जीशी संबंधित आहे. नॉटिक्स या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर नॉटिक्स या शाखेमध्ये नेव्हिगेशनची कला संदर्भात अभ्यास केला जातो. नेव्हिगेशनची कला संदर्भात हा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर नॉटिक्स या शाखेमध्ये केला जातो. ओरोनॉलॉजी, ओरोनॉलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर महासागरांचा अभ्यास करतात. महासागरांचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर ओरोनॉलॉजी ही शाखा महासागरांचा अभ्यास करते. ऑप्टिकस, ऑप्टिकस या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर ऑप्टिकस या शाखेमध्ये प्रकाशाचा अभ्यास केला जातो. प्रकाशाचा अभ्यास हा ऑप्टिकस या शाखेमध्ये करतात. फिजिक्स, फिजिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर फिजिक्समध्ये पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. पदार्थांच्या गुणधर्माचा अभ्यास हा कोणत्या शाखेत करतात तर फिजिक्स या शाखेमध्ये करतात. स्टुडोपिटक्स या शाखेत कशाचा अभ्यास करतात तर ऑप्टिकल भ्रमांचा अभ्यास केला जातो. ऑप्टिकल भ्रमांचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर स्टुडोपिटक्स या शाखेमध्ये करतात. रेडिओलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर रेडिओलॉजीमध्ये क्ष किरणांचा अभ्यास करतात. क्ष किरणांचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात तर क्ष किरणांचा अभ्यास हा रेडिओलॉजीमध्ये करतात. सेईस्मोलॉजी, सेईस्मोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर भूकंपाचा अभ्यास केला जातो. भूकंपाचा अभ्यास हा सेईस्मोलॉजी मध्ये केला जातो. सेलेनोलॉजी, सेलेनोलॉजी, सेलेनोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास करतात तर सेलेनोलॉजी मध्ये चंद्राचा अभ्यास केला जातो. चंद्राचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर चंद्राचा अभ्यास हा सेलेनोलॉजी मध्ये करतात. थर्मोलॉजी, थर्मोलॉजी या शाखेमध्ये कशाचा अभ्यास करतात तर थर्मोलॉजी या शाखेमध्ये उष्णतेचा अभ्यास करतात. उष्णतेचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात तर उष्णतेचा अभ्यास हा थर्मोलॉजी या शाखेमध्ये करतात. तर आता एकदम आपण फास्ट फॉरवर्ड मध्ये हायलाइट्स मध्ये पाहू. जेवढे काही आपण शाखा पाहिले त्यात केले जाणारा अभ्यास पाहिला ते आता एकदम फास्ट मध्ये पाहू म्हणजे 1 ते 2 मिनिटांमध्ये परत आपलं रिव्हिजन होऊन जाईल. ध्वनी विज्ञान किंवा ध्वनिशास्त्र हा जो अभ्यास आहे तो कोणत्या शाखेत करतात तर ऑक्युस्टिक्स मध्ये करतात. हवेतून नेव्हिगेशनचा अभ्यास करण्याची शाखा कोणती तर एरोनॉटिक्स. मंगळाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये करतात तर मंगळाचा अभ्यास हा एरिओलॉजी मध्ये करतात. लोकांवर ताऱ्यांचा होणारा प्रभाव हा जो आहे ती ही अभ्यास करणारी शाखा कोणती आहे तर ॲस्ट्रोलॉजी. ॲस्ट्रोलॉजी या शाखेमध्ये लोकांवर ताऱ्यांचा प्रभावाचा अभ्यास केला जातो. तारे हवामानाचा अभ्यास कोणत्या शाखेत करतात तर ॲस्ट्रोमॅटिओरोलॉजी मध्ये करतात. आकाशीय पिंडांचा अभ्यास करणारी शाखा कोणती तर ॲस्ट्रॉनॉमी. ऐकण्याचा अभ्यास करणारी शाखा कोणती ऑडिओलॉजी. गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करण्याची शाखा कोणती बॅरोलॉजी. मेघगर्जनेचा अभ्यास करणारी शाखा कुठली ब्रॅटोलॉजी. नकाशे बनवण्याचे शास्त्र याची शाखा कोणती कार्डोग्राफी. विश्वाचा अभ्यास करणारी शाखा कोणती कॉस्मोलॉजी. प्रकाशाच्या अपवर्तनाचा अभ्यास करण्याची शाखा कोणती डायोक्ट्रिटिक्स. विजेचा अभ्यास करण्याची शाखा कोणती इलेक्ट्रोलॉजी. स्थिर विजेचा अभ्यास करणारी शाखा कोणती इलेक्ट्रोस्टॅटिक्स. सूर्याचे विज्ञान याचा अभ्यास करणारी शाखा कोणती हेलिओलॉजी. वेळ मोजण्याचे विज्ञान याची शाखा कोणती
होरोलॉजी। आर्द्रतेचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो तर हायड्रोमेटिओलॉजी मध्ये आर्द्रतेचा अभ्यास करतात। जलोपचार पद्धती किंवा प्राण्यांच्या रोगावर उपचार करून त्याच्यावर जो अभ्यास केला जातो हा हायड्रोपॅथी मध्ये करतात। आर्द्रतेचा अभ्यास किंवा जलविज्ञान याची शाखा कोणती हायग्रोलॉजी। आर्द्रतेचे विज्ञान हवेतील हायग्रोमेटिक। गतीचा अभ्यास करणारी शाखा किनेमॅटिक। चुंबकत्वाचा अभ्यास करणारी शाखा मॅग्नेटिक। शरीरावर शक्तीच्या कृतीचा अभ्यास मॅग्नेटिक्स। धातू शुद्ध करण्याची कला व शास्त्र मेटलर्जी। नेव्हिगेशनची कला संदर्भात अभ्यास करणारे शास्त्र नॉटिक्स। महासागरांची अभ्यास करणारी शाखा ओरोनॉलॉजी। प्रकाशाचा अभ्यास करण्याची शाखा ऑप्टिक्स। पदार्थाच्या गुणधर्माचा अभ्यास करणारी शाखा फिजिक्स। ऑप्टिकल भ्रमांचा अभ्यास करणारी शाखा स्टुडोपिटिक्स। क्ष किरणांचा अभ्यास करणारी शाखा रेडिओलॉजी। भूकंपाचा अभ्यास करणारी शाखा सेइस्मोलॉजी। चंद्राचा अभ्यास करणारी शाखा सेलिनॉलॉजी। उष्णतेचा अभ्यास करणारी शाखा थर्मोलॉजी। तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भौतिकशास्त्र व त्या अंतर्गत ज्या काही शाखा आहेत त्या शाखा कोणत्या व त्या शाखेमध्ये केले जाणारा अभ्यास हा पाहिलेला आहे। पुढल्या व्हिडिओमध्ये आपण जीवशास्त्रामधील ज्या काही शाखा आहेत त्या शाखेअंतर्गत केले जाणारा अभ्यास तो पाहून त्याच्यानंतर रसायनशास्त्र व त्यानंतर आरोग्यशास्त्र असे म्हणजे विज्ञानातील जेवढ्या काही घटक आहेत त्या घटकांतर्गत ज्या काही शाखा आहेत त्याच्या अंतर्गत ज्या काही उपशाखा आहेत त्या सर्व पाहून त्यामध्ये केले जाणारा अभ्यास सर्व एकदम व्यवस्थितपणे पाहून म्हणजे आपल्या परीक्षेला ट्रेडच्या दृष्टिकोनातून एकदम अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जाईल। तर ह्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। याच्यामध्ये उच्चारामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या समजून घ्या, कारण ह्या शाखा सुद्धा थोड्याशा उच्चार करायला अवघड आहेत। मला ज्या पद्धतीने उच्चार करता येईल त्या पद्धतीने केलेला आहे। काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा, आणि काही खरंच जास्त चुकलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे कुठं काही चुकलं असेल किंवा कोणती शाखा व त्यात केले जाणारा अभ्यास जो आहे तो काही जर मिसमॅच होत असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती चूक मला दुरुस्त करता येईल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर नक्की करा आणि कमेंट मात्र करा आणि सबस्क्राईब करणं न करणं ते तुमच्या हातामध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर आणि त्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर सबस्क्राईब करा।